नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, NMMSच्या परीक्षेमध्ये स्क्वेअरचे हा फॉर्म्युल्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर याच फॉर्म्युल्यावर आधारित आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न बघणार आहोत. हा एक फॉर्म्युला तुम्हाला 1 मार्क नक्की मिळवून देऊ शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे 2018 NMMS मध्ये विचारलेला, फाइंड एरिया ऑफ स्क्वेअर विथ अ डायगोनल इज 12 सेंटीमीटर. डायगोनल 12 सेंटीमीटर आहे, एरिया ऑफ स्क्वेअर काढायचा आहे. तर आपल्याला स्क्वेअरचा एरिया काढण्यासाठी साईडची गरज असते, त्यामुळे आपण डायगोनलच्या फॉर्म्युल्यावरून काय काढणार, साईड फाइंड करणार. ठीक आहे, तर डायगोनलचं सूत्र काय आहे, √2 इंटू साईड. ओके, मग या फॉर्म्युल्यावरून आपण साईड फाइंड करणार. तर डायगोनल आहे 12, त्याच्यानंतर √2 इंटू साईड यावरून आपल्याला मिळणार. ओके, मग √2 इकडे आहे, तर त्या √2 ला आपण इकडे घेऊन जाणार. तर काय मिळणार आपल्याला, साईड मिळणार 12/√2. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचे आहे एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर. ओके, साईडचा काय करावं लागतं आपल्याला, स्क्वेअर. मग साईड किती दिलेली आहे, तर 12/√2. मग 12/√2चा स्क्वेअर केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, तर 144. 12चा स्क्वेअर आणि √2चा स्क्वेअर किती असतो, तर 2च असतो. इक्वल टू किती मिळणार, 144चा हाफ किती होणार, तर 72. ठीक आहे, तर 72 काय येणार, स्क्वेअरचा एरिया येणार. सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर हुज साईड इज 10 सेंटीमीटर. हा 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. यामध्ये स्क्वेअरची साईड दिलेली आहे आणि तुम्हाला डायगोनलची लेंथ विचारलेली आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे डायगोनल इज इक्वल टू √2 इंटू साईड इज इक्वल टू √2 इंटू साईड किती दिलेली आहे, 10 सेंटीमीटर इज इक्वल टू. आता बघा, यामध्ये जो 10 आहे, 10ला जर आपण स्क्वेअर रूटच्या आतमध्ये नेलं तर काय होणार आहे, स्क्वेअर होईल त्याचा. ठीक आहे, म्हणजेच 2 इंटू 100 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 200 सेंटीमीटर. तर लेंथ ऑफ डायगोनल काय मिळणार आपल्याला, √200 सेंटीमीटर.